गुड इव्हनिंग. नमस्कार. पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मंडे म्युझिक्स मध्ये. जे काही मॅनेजमेंटचे कन्सेप्ट आहेत, आयडियाज आहेत, फ्रेमवर्क्स आहेत, मॉडेल्स आहेत, अ, ते छोट्या उद्योजकांपर्यंत पोहोचावे, जेणेकरून त्यांना त्यांची माहिती व्हावी व त्यांना ते अधिक चांगल्या प्रकारे वापरता यावे. त्याच्यासाठी मंडे म्युझिक हा केलेला एक छोटासा प्रयत्न आहे. आजपर्यंत आपण विविध विषयांवरती, राईट फ्रॉम डिसाइडिंग युअर कस्टमर्स टू कॉस्ट स्ट्रक्चर, व्हॅल्यू प्रपोजिशन, अशा विविध विषयांवरती चर्चा केलेली आहे. सध्या आपण सेल्स प्रोसेस विषयी बोलत आहोत. सेल्स प्रोसेसमध्ये अगोदरचे जे काही एक दोन एपिसोड आहेत, जसं प्रॉस्पेक्टिंग काय आहे, सेल्स प्रोसेस काय आहे, प्रॉस्पेक्टिंग काय आहे, लीड क्वालिफिकेशन काय आहे, याच्यावर आपण चर्चा केलेली आहे. आज आपण रिसर्चिंग द प्रॉस्पेक्ट त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. जसं मी सांगितलं, मंडे म्युझिक्स बद्दल बोललो आहे. आनंदाची गोष्ट आहे, आज आपण 45वा एपिसोड आहे आपला. आजपर्यंत आपण 45 वेगवेगळ्या विषयांवरती डिस्कशन्स केलेलं आहे. सून नियरिंग द 50 मार्क दॅट इज देअर. थोडंसं सेल्स प्रोसेस वर्षी बद्दल रिकॅप घेऊया आपण काय आहे. नंतर मग प्रॉस्पेक्टिंग म्हणजे नक्की काय, चॅलेंजेस काय आहेत, प्रॉस्पेक्ट रिसर्च म्हणजे काय आणि ते कशा प्रकारे करता येईल ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. आणि काही गृहीतके किंवा काही हायपोथेसिस आपल्या पोटेन्शियल कस्टमर बरोबर बद्दल आपल्या मनात असणं का गरजेचं आहे, त्याच्याविषयी सुद्धा आपण थोडंसं डिस्कस करू. राईट. सो द सेल्स प्रोसेस बेसिकली आपण पाहिलेलं, इट स्टार्ट्स विथ प्रॉस्पेक्टिंग. सेल्स प्रोसेस ही आपल्याकडची प्रोसेस आहे. म्हणजे ऍज अ कंपनी, ऍज अ सर्व्हिस प्रोव्हायडर, ऍज अ प्रोडक्ट सेलर, ऍज अ मॅन्युफॅक्चरर, हाऊ आर यू गोइंग टू लुक ॲट व्हॉट द जर्नी युअर कस्टमर टेक्स, दॅट इज द सेल्स प्रोसेस. मग तुम्ही प्रॉस्पेक्टिंग करता की हा माझा कस्टमर होऊ शकतो किंवा नाही होऊ शकत. त्याच्यानंतर मग तो का होऊ शकतो, त्याला खरोखरच आपल्यामध्ये इंटरेस्ट आहे की नाही, त्याच्यासाठी आपण लीड क्वालिफिकेशनचे काही फ्रेमवर्क सुद्धा आपण डिस्कस केलेले आहेत अगोदर. त्याच्यानंतर महत्वाचा टप्पा जो आज आपण डिस्कस करणार आहोत तो आहे रिसर्चिंग द कंपनी. पुढे जाऊन एकदा रिसर्च झाली, कंपनीने इंटरेस्ट दाखवल्यानंतर प्रेझेंटेशन होतं. वी गो अँड गिव्ह द पिच, वी ऑफर देम आर सर्व्हिसेस, वी ऑफर देम व्हॉट आर द प्रोडक्ट्स दॅट वी आर ऑफरिंग, हाऊ वी आर सॉल्विंग देअर पेन प्रॉब्लेम्स, राईट. देन द ऑब्जेक्शन हँडलिंग. आज जो आपण विषय डिस्कस करतो आहोत तो ऑब्जेक्शन हँडलिंगच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्वाचा आहे. कारण जेवढी रिसर्च चांगली आणि सशक्त असेल तेवढं आपण ऑब्जेक्शन हँडलिंगसाठी सुद्धा आपल्याला बरीचशी मदत होते. तर त्या हिशोबानेही रिसर्चिंग द कंपनी इज इम्पॉर्टंट. क्लोजिंग द डील दॅट इज देअर. जेव्हा सगळी बोलणी होतात, डिस्कस होतं, अँड यू फायनली साइन ऑन द डॉटेड लाईन अँड गो अहेड. अँड महत्वाची गोष्ट पुन्हा एकदा, सेल्स डज नॉट एंड when the product or service is sold. Rather, we should continue to build and nurture the relations for long-term growth and prospects. So that is what the sales process basically is. In between आपण बाकीचे सुद्धा जे स्टेजेस आहेत त्याच्याविषयी सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. अ, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा आपण एखाद्या प्रॉस्पेक्टला कॉल करतो आणि तो फोन उचलतो, तो आपला रिसीव्ह करतो, राईट. देर आर फ्यू थिंग्स दॅट आर गोइंग ऑन इन हिज माइंड, की ही व्यक्ती मला का कॉल करते, याच्याकडे माझा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्याची क्षमता आहे का, ही मला खरोखरच मदत करू शकते का, माझे जे काही मी प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस देतोय त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍड, किंवा माझे जे काही चॅलेंजेस आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी मदत करू शकते का, किंवा त्याच्यामध्ये मला कुठे काही व्हॅल्यू देण्यासाठी ही व्यक्ती मदत करू शकते का, राईट. अँड डू यू नो व्हॉट यू आर सेलिंग मी इज रेलिव्हंट फॉर मी. आता बऱ्याच वेळेला ना काय होतं, लोक कॉल करतात आणि सरळ, सर हम आपको ये प्रोडक्ट बेच रहे, दीज आर द फीचर्स, दिस इज व्हॉट वी हॅव डन, आणि ते चालू करतात. बट यू नोबडी आस्क द कस्टमर की सर, मे आय हॅव कपल ऑफ मिनिट्स, राईट. एक सिंपल बेसिक कर्टसी, आय यू बिझी, कॅन वी स्पीक. इट स्टार्ट्स विथ दॅट. नंतर मग की कुड यू प्लीज टेल अस अबाउट युअर इंडस्ट्री, असं काहीतरी आपण विचारू शकतो का.
किंवा त्यांच्याकडून काही प्रश्न समजून घेऊ शकतो का, रॅदर दॅन जस्ट डायरेक्टली जम्पिंग. आणि अजून महत्वाची गोष्ट म्हणजे माझे कन्स्ट्रेंट्स काय आहेत ऍज अ कस्टमर, माझे कन्स्ट्रेंट, माझे चॅलेंजेस काय असणार आहेत. तो जेव्हा मला एखादी व्यक्ती फोन करते ऍज अ प्रॉस्पेक्ट म्हणून, इज ही इवन अवेअर अबाउट दोज थिंग्स, और ऍटलीस्ट ऍज ही ट्राय टू अंडरस्टँड दोज थिंग्स दॅट इज देअर. या सगळ्या गोष्टी प्रॉस्पेक्टच्या मनात चाललेल्या असतात. आणि लक्षात ठेवा, आपण त्याला कॉल करणारे आपण एकटीच व्यक्ती नसतो. त्याला अजून 50 लोक कॉल करतायत, तो अजून 50 लोकांना, तशाच प्रकारच्या लोकांना एंटरटेन करतोय. तो इज लाईक, अरे वन मोर. सो इज इट आर कॉल गोइंग टू बी वन मोर, और ही मे थिंक्स, हाँ ये तो मैं पहले भी सुन चुका हूं, टेल मी समथिंग न्यू. आर वी गोइंग टू बी लाईक दॅट? प्रॉस्पेक्टला जेव्हा आपण ह्या गोष्टी सांगतो तेव्हा ती गडबड होते. आणि म्हणून प्रॉस्पेक्ट बद्दल रिसर्च करणं खूप महत्वाचं आहे. हे त्याच्या मनातले काही विचार आहेत, अजूनही बरेचसे विचार चालू असतील कदाचित त्याच्या मनात, की अरे इसको अभी कॉल करना था, राइट, आय एम नॉट इन द फ्रेम ऑफ माइंड, मेनी थिंग्स, मेनी थिंग्स. सो देअर फॉर अंडरस्टँडिंग द प्रॉस्पेक्ट बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट. आता हे काही इंटरेस्टिंग स्टॅटिस्टिक्स आहेत, बरेचसे रिसर्च झालेले आहेत, आणि सगळ्या रिसर्चमध्ये एकच गोष्ट प्रकर्षाने समोर येते, की प्रॉस्पेक्टचा कोण विचारच करत नाही आहे. प्रॉस्पेक्टचा कोण विचारच करत नाहीये. हाऊ डू यू मेक इट अ म्युच्युअली बेनिफिशियल एंगेजमेंट, राईट? जे सेल्फ रेस प्रॉस्पेक्टला फोन करतात, राईट, ते स्ट्रगल करतात प्रॉस्पेक्टिंग बरोबर. कारण कॉल केल्यानंतर नेमकं त्याच्याशी संवाद कसा साधायचा, कॉन्व्हर्सेशन बिल्ड कसं करायचं, कारण त्यांनी रिसर्चच केली नाही आपल्याला. म्हणजे एक सिंपल उदाहरण सांगतो, आपण ज्या व्यक्तीला थोडा बहुत आपल्याला अंदाजा असतो की ही व्यक्ती अशी अशी असू शकते, त्याच्याशी बोलताना किंवा संवाद साधताना आपल्याला खूप सोपं जातं. पण मी फक्त कुठल्या तरी एका आवाजाशी बोलतोय आणि तो माझ्याशी बोलतोय, त्या वेळेला संवाद होत नाही, त्या वेळेला बिझनेस कॉल पुढे जात नाही. आणि महत्वाची गोष्ट, की मला जो कोणी कॉल करतोय तो मला पर्सनलाइज, म्हणजे मी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहे, तुम्ही तुमचे जेनरिक प्रोडक्टचे सर्व्हिसेस सांगतायत, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये. Do you know even what industry I am in? You are going on talking about the features, the benefits. Do you have you even bothered to check? My industry is manufacturing. So have you taken the courtesy? Are you speaking something related to manufacturing? राईट? किंवा मग जर तो इंडस्ट्री बद्दल बोलत असेल, तर मग माझा स्पेसिफिक बिझनेस प्रॉब्लेम काय? आता तो मॅन्युफॅक्चरिंग मध्ये भरपूर 50 टाईपचे हेवी इंजिनिअरिंग आहे, स्मॉल इंजिनिअरिंग आहे, वेगवेगळ्या प्रकारचे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस आहेत. सो व्हॉट इज इट दॅट आय एम मॅन्युफॅक्चरिंग, आय यू इवन अवेअर? आणि ते मॅन्युफॅक्चर करताना माझी अडचण काय आहे? अगेन 83% ऑफ द प्रोफेशनल्स और द सेल्स प्रोफेशनल्स डोंट हॅव एनी आयडिया, और दे डोंट पर्सनलाइज. आणि बऱ्याच वेळेला त्यांना नक्की माहिती नसतं मी नेमकं कोणाशी बोलतोय, राईट? आता हे कोणाशी बोलतोय ते सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. तो परचेस मॅनेजर आहे, तो व्हीपी सेल्स आहे, व्हीपी फायनान्स आहे, हु इज गोइंग टू बी द डिसिजन मेकर? जो डिसिजन मेकर नाही त्याला मी सगळी माझी मेहनत असं कर तसं कर सांगायला खर्ची घातली, राईट, तर मग काय प्रॉब्लेम होऊ शकतो? सो दॅट इज द चॅलेंज दॅट इज देअर. सो दिस इज वॉट the major statistics say. आणि 13% of the buyers feel that the salesperson understand their needs. या सगळ्या गोष्टी आपल्याला एकाच दृष्टीने पॉइंट आउट करत आहेत, की रिसर्च युअर प्रॉस्पेक्ट, रिसर्च युअर प्रॉस्पेक्ट. आणि सो व्हॉट इज प्रॉस्पेक्ट रिसर्च? इज द प्रोसेस ऑफ गॅदरिंग पोटेन्शियल इन्फॉर्मेशन अबाउट द कस्टमर्स. आपण आयडियल कस्टमर प्रोफाईल किंवा कस्टमर पर्सोना आणि कस्टमर जर्नी मॅप, कस्टमर एम्पथी मॅप, या सगळ्या टूल्स विषयी आपण डिस्कशन केलेलं आहे. ह्या गोष्टी आपल्याला आपला जो कोणी कस्टमर आहे त्याच्याबद्दल अधिक सविस्तर खोलवर जाऊन विचार करायला भाग पाडतात. प्रश्न असा आहे की आपण ती मेहनत घ्यायला तयार आहोत का?
आता प्रॉस्पेक्टिंग करताना अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की प्रॉस्पेक्टिंगला जो आपण वेळ देतो ना, तो सुद्धा एक ठराविक असला पाहिजे. वी कॅनॉट फॉर एव्हर गो ऑन रिसर्चिंग अबाउट द प्रॉस्पेक्ट. सो आयडियली वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे मत आहेत, बट आयडियली ऑन अ प्रॉस्पेक्ट, राईट, फॉर फाइंडिंग द पोटेन्शियल इन्फॉर्मेशन यू शुड बी स्पेंडिंग अराउंड 15 to 30 मिनिट्स तरी तुम्ही त्याला दिले पाहिजेत. एकदा तुमचा जम बसला तर तुम्ही एक 10 ते 15 मिनिटात सुद्धा तुमच्या प्रॉस्पेक्टची रिसर्च आटोपती घेऊ शकता. आता हे मी एक का सांगतो, कारण आपण दिवसातनं 100 प्रॉस्पेक्ट बद्दल बोलणार आहोत. पण 100 प्रॉस्पेक्ट साठी आपल्याला तेवढा वेळ कदाचित देता येणार नाही. सो इट मे बिकम अ टायरसम अँड अ cumbersome exercise, right? But still, initially when we are starting, we need to definitely spend around 15 to 30 minutes finding about the prospect. Slowly and steadily bring that time frame to 10 to 15 minutes. बट बेसिकली प्रॉस्पेक्ट रिसर्च म्हणजे काय, माझा प्रॉस्पेक्ट कोण आहे, कसा आहे, तो कशा प्रकारे डिसिजन घेण्याची शक्यता आहे, कुठल्या कंपनीमध्ये आहे, कुठल्या इंडस्ट्रीमध्ये आहे, या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण सारासार विचार करतो, दॅट इज प्रॉस्पेक्ट रिसर्च. ओके. आता प्रॉस्पेक्ट रिसर्च कशासाठी महत्वाची आहे सेल्स प्रोसेसमध्ये, कशासाठी प्रॉस्पेक्ट रिसर्च महत्वाची आहे? पहिली गोष्ट, मला दुखणं समजतं. आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर आपल्याला पहिला प्रश्न विचारतो की तुम्हाला नेमकं काय होतंय. डॉक्टर सरळ सरळ औषधं द्यायला सुरुवात करत नाही. अँड ही डायग्नोसिस, इथे दुखतंय का, तिथे दुखतंय का, असं फील होतंय का, ही विल आस्क अस, राईट? बट मेनी टाइम्स द कस्टमर्स, we do not ask them what are their pain points or what are their needs. माझं सोल्युशन मी सरळ सरळ जाऊन त्याच्या समोर मांडतो. पण त्याला विचारलं का, सर तुमची काय गरज आहे, तुम्ही कशाला आमचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस घेतायत, तुमचं कसं चाललेलं आहे, हे खरंच तुमच्यासाठी गरजेचं आहे, असे जेव्हा आपण प्रश्न विचारतो ना, देन ही स्टार्ट्स लुकिंग ॲट अस ॲज अ पार्टनर. ही इज नॉट लुकिंग ॲट एज अ सेल्स पर्सन एनी. Oh, he wants to understand what I'm doing, what are my problems, what are the challenges, right? Builds credibility and trust. जसं मी सांगितलं, की ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला काहीतरी माहिती आहे, त्या व्यक्तीशी संवाद साधायला सोपं जातं. आणि जेव्हा आपण संवाद साधतो, ही ऑल्सो गेट्स अ सेन्स ऑफ फिलिंग अँड बिलॉंगिंगनेस, राईट? इट इम्प्रूव्ह आर सेल्स आउटरीच. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येतं आपल्याला, कारण आपल्याला माहिती आहे कशा प्रकारचे लोक आपले कस्टमर्स आहेत. इट हेल्प स्ट्रेंथन आर सेल्स स्ट्रॅटेजी. सक्सेस रेट वाढतो, कारण आपण कस्टमरच्या दृष्टीने बोलतोय, त्याच्या पेन पॉइंट्स, त्याच्या चॅलेंजेसच्या हिशोबाने बोलतो आहे. आपला सेल्स फनल जो आहे, अवेअरनेस, इंटरेस्ट, डिसिजन, परचेस, राईट, सर्व्हिस, सो दॅट सेल्स फनल becomes better. We have a better pipeline of this thing. आपण आपल्या कस्टमरसाठी पर्सनलाइज्ड एक्सपिरियन्स देऊ शकतो. अँड any customer, believe it or not, especially when he is going to be a big customer, or right, or he is going to give you a substantial amount of business, जेव्हा आपण त्याला पर्सनलाइज पद्धतीने सेल करतो, तेव्हा त्याचा इम्पॅक्ट काही और असतो. आणि सगळ्यात महत्वाचं, इट हेल्प्स अस टू क्वालिफाय द लीड, राईट? आणि जसं मी सांगितलं, राईट, प्रॉस्पेक्टिंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट टू ब्रिंग देम इन टू द सेल्स प्रोसेस, नो देअर रोल, बिझनेस, इंडस्ट्री. त्याच्यासाठी आपण काही प्रश्न डिस्कस करू. ओके. फाइंड आउट मोर अबाउट द इंडिव्हिज्युअल यू आर गोइंग टू टॉक टू. त्यांना असं वाटलं पाहिजे की ही व्यक्ती मला समजून घेते. म्हणजे एक जर तुम्हाला सुलतान पिक्चर आहे सलमान खानचा, त्याच्यामध्ये एक सुंदर असं वाक्य तो सांगतो की तुम्हाला जर सुलतानकडून काही हवं असेल तर तुम्हाला सुलतानला अगोदर समजून घ्यावं लागेल. आणि सुलतानला समजायचं असेल तर उसके दिमाग का रास्ता उसके दिल से होके जाता है. तो वाक्य जबरदस्त आहे. सो आपण रिसर्च करताना आपल्याला आपल्या कस्टमर विषयी अशी कुठली गोष्ट माहिती आहे की समथिंग दॅट विल गेट हिम इंटरेस्टेड, समथिंग दॅट विल मेक हिम विलिंग टू टॉक. कारण त्याच्याकडे 50 अजून वेंडर्स येतात, त्याला 50 कॉल आहेत, प्लस ही हॅज हिज इंटरनल रिस्पॉन्सिबिलिटीज अँड वर्क टू डू. सो अंटिल अँड अनलेस वी हॅव अंडरस्टूड दिस थिंग्स अबाउट हिम, आपण त्याला नाही हे करू शकत, राईट? आणि वी हॅव टू शेप द कॉन्व्हर्सेशन.
लीड द वे, बट नॉट पुशिंग द वे. आय एम युझिंग द वर्ड लीड. त्याला पुश नाही करायचं, आपल्याला सांगायचं आहे सर हे असं झालं तर असं होऊ शकतं. आणि त्याच्यासाठी सर्टन ट्रिगर्स वगैरे आहेत. मी ट्रिगर्स विषयी थोडंसं पुढे बोलेन, की आपल्याला ट्रिगर्स आपण वापरू शकतो का, कशा प्रकारे आपण त्याच्याशी संवाद साधू शकतो, काय काय आपल्याकडे पर्याय उपलब्ध आहेत. आता इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की बऱ्याच वेळेला आपल्याला सहजासहजी सगळी इन्फॉर्मेशन मिळणार नाही. Right? When we are researching about the prospect, we may get the information about the industry, we may get information about the company, but we may not get information about the key person. त्याच्यासाठी काय करायचं ते पण आपण बोलूया, राईट. अँड हाऊ डू यू इम्प्रूव्ह द सेल्स, इट इम्प्रूव्ह द परफॉर्मन्स ऑफ द सेल्स पाईपलाईन दॅट इज देअर. ओके. नाव लर्न अबाउट द कंपनी. रिसर्च करताना सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट, आणि आपण अगोदरचे जर एपिसोड तुम्ही पाहाल किंवा अटेंड केलेली असतील तर यू विल रिमेंबर आय हॅव ऑलवेज बीन स्पीकिंग अबाउट डेटा. आणि इनफॅक्ट डेटावरती आपण एक डिस्कशन सुद्धा घेतलेलं आहे, की डेटा मेंटेन करणं का गरजेचं आहे. माझ्याकडे अशा प्रकारच्या कस्टमरची ही रिक्वायरमेंट आलेली, त्याला ही सर्व्हिस किंवा हे प्रोडक्ट मी दिलेलं त्याचा त्याच्यावरती फीडबॅक असा आलेला. हा डेटा असणं गरजेचं आहे, किंवा अशा प्रकारच्या कस्टमरची ही रिक्वायरमेंट होती, ही आपण ती सॉल्व्ह केली, त्याच्यामध्ये असं घडलं. वेन वी आर कॅप्चरिंग दिस थिंग्स इट बिकम्स इझी. ओके. आता मी ज्या कंपनी बरोबर काम करणार आहे त्याच्याबरोबर किंवा मला टॅप करायची आहे त्या कंपनी बरोबर माझे अगोदर कधी इंटरॅक्शन झालेले का. बऱ्याच वेळेला आपल्याला लक्षात राहतात, पण नक्की कशाबद्दल का झालेले इंटरॅक्शन ते महत्वाचं आहे. कारण मग आपण जेव्हा त्या कंपनीला पुन्हा एकदा टच बेस करतो, अँड एस्पेशली इन अ स्मॉल और मीडियम साइज एंटरप्राइजेस, इफ युअर सेल्स पर्सन हॅज मूव्ड आउट अँड न्यू सेल्स पर्सन कम्स, आणि तो कंपनीत जाऊन तो सरळ नव्याने सुरुवात करतो, नाही, यू कॅन सेव्ह दॅट एफर्ट, राईट. if you have already providing service, whenever there is a new person coming in, you can go and tell him की हा सर, आपण तेव्हा तुमच्यासाठी हे केलेलं, आता पुन्हा रिव्हिजिट करूया म्हटलं, तुम्हाला काय हवं आहे नाही ते पाहायला मिळालेलं. सो दॅट बिकम्स इझी. किंवा क्लायंटने किंवा त्या प्रॉस्पेक्टने कदाचित स्वतःहून त्याची गरज निकडीची आहे, त्याचा प्रॉब्लेम बर्निंग आहे म्हणून कदाचित त्यांनी स्वतःहून कॉल केलेला असेल, किंवा त्याला काहीतरी तुमच्या वेबसाईटमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग मिळालं असेल, तुमच्याकडे कुकीज आहेत, बरेचसे अनालिटिकल टूल्स आहेत, सीआरएम टूल्स आहेत, त्याच्यावरून आपण इन्फॉर्मेशन ट्रॅक करू. सो हॅज एनिथिंग ऑफ दॅट सॉर्ट हॅपन्ड, राईट? हॅज देअर बीन एनी एंगेजमेंट दॅट आर देअर? आता अजून एक महत्वाची गोष्ट, बऱ्याच वेळेला ना लोक सांगतात, अरे तिकडे कोण मिळतच नाही, ते भेटतच नाही आम्हाला, सांगत मग आम्ही इन्फॉर्मेशन कशी काढायची. अगेन, इफ यू आर मेंटेनिंग द डेटा, राईट, कदाचित तुम्ही जो क्लायंट टॅप करू इच्छिता त्याच्याशी मिळता जुळता क्लायंट तुम्ही अगोदर कधीतरी त्याला सर्व्हिस दिली असेल. म्हणजे लेट से फॉर आर्ग्युमेंट सेक, राईट, यू आर ट्राइंग टू टॅप मायक्रोमॅक्स. ओके, मायक्रोमॅक्स इज अन इलेक्ट्रॉनिक्स कंपनी, और यू आर ट्राइंग टू टॅप लेट से शाओमी. तुम्ही मायक्रोमॅक्स बरोबर काम केलेलं आहे ऑलरेडी, मायक्रोमॅक्सचा थोडाफार तुम्हाला अंदाज आहे कसा आहे. सो दॅट गिव्स यू सम इनसाइट as to what Xiaomi may probably have, the type of structure or काहीतरी. ते मोबाईल फोन बनवायचे वाईड अप्लायन्सेस मध्ये आहेत. ऑब्विसली Xiaomi इज बिकम अ बेटर कंपनी नॉर बिगर कंपनी, बट तरी बऱ्याचशा गोष्टीत काय ओव्हरलॅप आहे. मग कॅन आय लुक ॲट मायक्रोमॅक्स अँड गेट सम आयडिया और अंडरस्टँडिंग अबाउट हाऊ Xiaomi माइट बी. आय एम नॉट सेइंग दिस इज 100% गोइंग टू, बट आपल्याला थोडाफार अंदाज येऊ शकतो. किंवा मी टीसीएस बरोबर डील करतोय, मला टीसीएस ला टॅप करायचा आहे, पण मी अगोदर इन्फोसिस बरोबर काम केलेलं आहे, राईट. सो कॅन एनिथिंग दॅट आय हॅव वर्क विथ इन्फोसिस, कॅन इट हेल्प मी टू गो अँड टॅप इन टू टीसीएस? कदाचित इन्फोसिस मधली कुठली व्यक्ती मी जिच्याबरोबर काम केलंय ती कदाचित टीसीएस मध्ये मूव्ह झाली असेल का, किंवा ती मला टीसीएस मध्ये काही रेफरन्स देऊ शकतो का, राईट. सो गो बॅक अँड चेक विच आर द सिमिलर और मॅचिंग कस्टमर प्रोफाइल्स or related customer profiles you have serviced before. त्याच्यानंतर लुक फॉर अ ट्रिगर अकाउंट और अ ट्रिगर इव्हेंट. आता कदाचित गव्हर्नमेंटने जसं सांगितलेलं आहे, म्हणजे सिम्पल थोडस
सेन्सिटिव्ह इश्यू आहे. बट सीसीटीव्ही कॅमेराचं महत्व, जे काही इन्सिडेंट झालेले आहेत त्याच्याने अधोरेखित झालेला आहे. मग तो सीसीटीव्ही, मग तुमच्याकडे सीसीटीव्ही, राईट? सो इफ यू पर्सन हु इज सेलिंग सीसीटीव्ही, यू कॅन से आय आय विल ऑफर सीसीटीव्ही ऑडिट. तुमचं जे एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याचं सीसीटीव्ही ऑडिट करून देऊ शकतो. किंवा आय कॅन कम अँड डू सम कन्सल्टेशन, बिकॉज द नीडिंग, गव्हर्नमेंटने काही रूल्स अँड रेग्युलेशन जीएसटी केलेला आहे, मॅन्डेटरी केलेला आहे. मग इफ यू आर सर्व्हिस प्रोव्हायडर लाईक टॅली, तुम्ही काही फ्री अपडेट्स वगैरे देऊ शकता. तुम्ही भेटू शकता, सर आम्ही असं असं ऑलरेडी करतोय, आमच्यामध्ये हे इंटिग्रेटेड आहे, नवीन चेंजेसची डोकेदुखी तुम्हाला नको म्हणून वी आर ऑफरिंग दिस सर्व्हिस, वुड यू लाईक टू कव्हर? राईट. दीज आर ट्रिगर इव्हेंट्स. जिथे कंपनीला काहीतरी प्रॉब्लेम किंवा चॅलेंज येतोय, त्यांना होतोय, कॅन दे look for, right? So these are the potential areas for learning about the company that is there. आता कंपनी समजून घेते वेळी, कंपनीची साईज, त्यांची हे आपल्याला गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी मिळतात, समजतात, राईट? एक काही दिवसांपूर्वी मी एका क्लायंटला प्रपोजल देत होतो. वी आर वर्किंग ऑन समथिंग. मी त्यांची वेबसाईट बघितली, आम्ही स्टडी केली. आय गॉट समबडी हू इज फ्रॉम अ मॅन्युफॅक्चरिंग बॅकग्राऊंड अँड अन इंजिनिअरिंग मॅन्युफॅक्चरिंग बॅकग्राऊंड टू हेल्प मी अंडरस्टँड द कंपनी. आपणही तसं करू शकतो. मी एखाद्या सर्व्हिस इंडस्ट्रीमधला नाही आहे किंवा आयटी इंडस्ट्रीमधला नाही आहे. आपल्या ओळखीचं कोण ना कोण त्या इंडस्ट्रीशी संलग्न किंवा त्या इंडस्ट्रीमध्ये काम करणारा असतो. वी कॅन अप्रोच दॅट पर्सन टू अंडरस्टँड. मग त्या व्यक्तींनी मला सांगितलं की यांची प्रोडक्ट रेंज बघून आणि टाईप ऑफ प्रोडक्ट दे आर डुईंग, राईट, इट इज समवेअर अराउंड 80 to 100 CR कंपनी, त्याच्या खाली ही कंपनी असूच शकत नाही. सो यू हॅव टू प्रिपेअर अकॉर्डिंगली. हे आपल्याला एक्सपर्टीज अवेलेबल आहेत, बट डू वी टॅप इन टू दिस? दॅट इज अ चॅलेंज दॅट इज देअर. मग त्यांचे प्रोडक्ट्स काय आहेत, सर्व्हिस काय आहेत, ऑफरिंग्स काय आहेत, या सगळ्या गोष्टी कशासाठी? तर ह्या आपण त्यांच्याशी संवाद साधताना, आपण जर कॉल केला की सर तुमचा हा हा प्रोडक्ट आहे, तो खूप सुंदर आहे, पण त्याच्याबद्दल तुम्ही असा विचार केला आहे का? सडनली इज इंटरेस्टेड, अरे नाही केला. सो डोंट जस्ट ब्लाइंडली हा सर्व्हिसेस आणि ऑफरिंग बघायला सांगितलेत म्हणून बघतोय, नाही. ते वापरताना, ते सेल करताना, ते पिच करताना आपण जी सर्व्हिस देतोय ती कुठे त्यांना उपयोगी पडू शकेल त्याचा विचार करा. लुक ॲट इट फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह. त्यांची सेल साईज काय आहे, तिकीट व्हॉल्यूम किती आहे. वन ऑफ द थिंग्स वेन आय वॉज, अगेन मी पर्सनल एक्सपिरियन्स देतोय कारण रिसेंटली माझं चालू आहे. मी त्यांना विचारलं की तुमचं नॉर्मल सेल्स, जो जो तिकीट साईज आहे ती किती आहे, त्याचं लीड टाइम किती आहे, राईट? नाव दिस मेक्स द पर्सन फील दॅट येस, दिस पर्सन मीन्स बिझनेस, राईट? हे छोट्या गोष्टी आहेत. विजन मिशन स्टडी केलं तर त्यांचे पुढे काही ग्रँड प्लॅन्स आहेत, हाऊ कमिटेड दे आर, व्हॉट इज द व्हॅल्यू सिस्टम, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात. परचेस बिहेवियर, राईट? त्यांचं जे काही आहे ते नॉर्मली मार्केटमध्ये आपण वेंडर्सशी बोलू शकतो, सप्लायर्सशी बोलू शकतो, तिघा अजून कॉम्पिटिटरशी बोललात की आपल्याला एक अंदाज येतो किंवा त्यांचे नंबर ऑफ एम्प्लॉईज किती आहेत. ते आले, ह्या इन्फॉर्मेशन सगळे लिंक्डइन, गुगल, ट्विटर, फेसबुक, बऱ्याच ठिकाणी या इन्फॉर्मेशन अवेलेबल आहेत, राईट? All we just need to do is Google and search, put the name of the company, details, or give a brief history about that company. That is all the things that we need to do. आता त्यांची परचेस बिहेवियर किती आहे, ऑर्गनायझेशनची साईज बघून ते किती विकत घेत असतील किंवा कुठल्या, कारण आपला एकदम हाय व्हॅल्यू प्रोडक्ट आहे आणि आपण जी कंपनी बघतोय ती कंपनी फक्त लेट्स से एक 5 ते सॉरी 50,000 ते 1 लाखापर्यंतचे डील ट्रान्झॅक्शन करतं. आपण जो मशीन विकणार आहोत किंवा आपली जी सर्व्हिस आहे ती स्टार्ट मिनिमम फ्रॉम 5 lakhs. मग तशा प्रकारचे बिझनेस करणारी लोक 5 लाखाची प्रोडक्ट घेण्याची शक्यता किती आहे याचा विचार करायला पाहिजे. सो दॅट इज, वी हॅव टू बिल्ड दिस इंटरप्रिटेशन्स, लुकिंग ॲट व्हेरियस प्लॅटफॉर्म्स, मल्टिपल प्लॅटफॉर्म्स द कंपनीज अवेलेबल. आणि आपण जो प्रोडक्ट विकतोय, आपण जी सर्व्हिस देतोय, राईट,
तशा प्रकारची सर्व्हिस कधी शेवटची त्या कंपनीने ट्राय केली आहे किंवा दुसऱ्या कुठल्या वेंडर कडून घेऊन बघितली आहे का? In 90% of the cases, they probably either would have considered or might have used. शक्यता आहे. विचार करा. समजून घ्या. आपला कुठला कॉम्पिटिटर त्यांच्याकडे जाऊन किंवा त्यांचं प्रोडक्ट आपल्याला मार्केटमधनं ही इन्फॉर्मेशन मिळते. सो लर्न अबाउट द कंपनी, हु आर इट्स कॉम्पिटिटर्स. कंपनीचे ब्लॉग बघा, त्याच्यावरून तुम्हाला आयडिया येईल की ते किती अपडेटेड आहेत, काय काय करतायत, काय नाही करतायत. सम कंपनीज मेक इट अ पॉइंट टू राईट इन देअर ब्लॉग्स. ते पब्लिश करत असतात. नवीन प्रोडक्ट लॉन्च झाला, नवीन डील साईन केली, ते सगळं त्यांच्या वेबसाईटवरती ते टाकत असतात ब्लॉगमध्ये, राईट? ते सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह आहेत का? आज आपण लिंक्डइनवर जाऊन आरामात कुठल्याही कंपनीची प्रोफाईल किंवा ऍटलिस्ट त्यांचं बिझनेस पेज किंवा ओनर किंवा फाउंडर त्याची इन्फॉर्मेशन चेक करू शकतो. अँड इफ यू लुक ॲट द पर्सन कंपनी नेम, यू जस्ट गेट राईट people with similar interests or people who are searching for or people with similar profile, असं एक आपल्याला लिंक्डइन वरती टॅब दिसतो, आयदर ऑन द राईट हँड साइड और जस्ट बिलो वेर वी आर सर्चिंग. तिथे मग आपल्याशी त्यांच्याशी सिमिलर कोण आहेत, दुसरे कोण आहेत, ते समजतं आपल्याला. वी कॅन गो अँड चेक दोज. प्रॉबेबली जे सिमिलर इंटरेस्ट वाले आहेत ते कदाचित आपल्या कनेक्शन मध्ये असू शकतात. opens an avenue, opens an avenue. So has the company न्यूज रिलेटेड जे काही लेटेस्ट त्यांचे प्रोडक्ट आहेत त्याचं काही पब्लिशिंग करतायत नाही करतायत, या सगळ्या गोष्टी गिव्ह अस अ ग्लिम्स अँड प्रिपेअर अस फॉर अ बेटर इंटरॅक्शन, अ बेटर कम्युनिकेशन विथ द कस्टमर. आता कंपनीबद्दल का हे करणं गरजेचं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आपण एक कंपनी प्रोफाईल बनवू शकतो की द company I am trying to target sells or has an annual turnover of 80 to 100 crores, is into manufacturing of engineering products and after sales services, providing services to high end clients, okay, and has a strong sales team of, and they are potentially likely to face one, two, three challenges because of one, two, three conditions, which we are in a position that is creating a company profile. आपल्या मनात एक चित्र उभं करायचं आहे आपल्याला की मला या कंपनीला हे असं आहे, मग माझा प्रोडक्ट आणि माझी सर्व्हिस त्या कंपनीसाठी कुठे फिट होते, दॅट आय नीड टू डिटरमाइन. राईट? अगेन ट्रिगर इव्हेंट्स आपण बोललेलो आहोत, सगळं बोललेलं आहे. मेक शुअर यू अंडरस्टँड देअर इंडस्ट्री. प्रत्येक इंडस्ट्री वेगळी असते. हॉस्पिटॅलिटी किंवा हॉटेल इंडस्ट्री, रेस्टॉरंट इंडस्ट्री वेगळे आहे. त्यांचं ट्रेंड्स असतं. हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री नॉर्मली सायक्लिकल असते. फेस्टिवल टाइम, हॉलिडे टाइम दे पीक, स्लॅक पिरियड असतो. तुम्ही युरोपला जर गेलात, जस्ट टू गिव्ह यू अन अंडरस्टँडिंग ऑफ द हॉटेल इंडस्ट्री, युरोपला साधारणतः मे टू नोव्हेंबर, दॅट इज द peak time. Most of the travel or tourism in Europe happens during those 4 or 5 months. डिसेंबर नंतर नोव्हेंबर एंड और नोव्हेंबर इट स्टार्ट स्नोईंग अँड मोस्ट ऑफ द विंटर्स आर चिली इन युरोपियन. सगळ्यांनाच नाही झेपत ते, राईट? सो वी नीड टू अंडरस्टँड. मग आता ते 5 महिन्यात बिझनेस करतात, मग त्यांना काय प्रॉब्लेम येऊ, काय चॅलेंजेस येऊ शकतात, अंडरस्टँड अँड ड्रॉ आर इन्फ्लुएन्सेस. तसंच आपल्याकडे पण कुठल्या इंडस्ट्रीला आपल्याला टार्गेट करायचं आहे, त्यांच्याबद्दल थोडंसं इंडस्ट्रीबद्दल समजून घ्या. You can go use today, you have chat gpt and other various tools, you can AI tools which you can say, okay, give me a brief understanding of the needs and requirements of that particular industry, what challenges are they likely to face. आणि ते करत असताना हाऊ कॅन अ प्रोडक्ट, आपला जो प्रोडक्ट आहे ते त्यांना कसं हेल्प करू शकेल, वी गेट दॅट अंडरस्टँडिंग, यूज दॅट. आय एम सेइंग आय एम यूज दॅट, बट ट्राय डुईंग दिस थिंग, राईट? अंडरस्टँड द प्रॉस्पेक्ट. त्याला कसं अंडरस्टँड करायचं त्याच्यावरती पण आपण येऊ. फाइंड देअर सोशल मीडिया प्रोफाईल्स. लिंक्डइनवर त्यांची प्रोफाईल आहे का? ट्विटरवर त्यांची प्रोफाईल आहे का? फेसबुकवर त्यांची प्रोफाईल आहे का? कुठे कुठे आहे? आयडियली आय वुड ऍडवाइज टू गो विथ लिंक्डइन, ट्विटर, जे प्रोफेशनल
नेटवर्किंग किंवा प्रोफेशनल साईट्स आहेत तिकडची जी प्रोफाईल आहे, आय थिंक दॅट इज अ बेटर वे टू टच बेस rather than going with an Instagram or any other. Until and unless that is an official company account where they are promoting company products and services, then it is okay. Otherwise, avoid something like Facebook or Insta, because that is personal. So avoid connecting over there. But other areas which are business platforms, you can definitely find their, check out their popular review websites. Okay, हे एक आहेत जे मला माहिती नाही किती लोक यूज करतात. पण आज आपल्याकडे माउथ शट, ग्लास डोर, इवन अमेझॉन वरती बऱ्याचशा कंपनीचे प्रोडक्ट, फॅबमार्ट, असे जे काही वेबसाईट आहेत, ऍग्रिगेटर्स आहेत, तिकडे कस्टमर्स, ऑथेंटिकेटेड कस्टमर्स पुट देअर रिव्ह्यू. ते रिव्ह्यूज जाऊन चेक करा. टेक इट विथ अ पिंच ऑफ सॉल्ट. नॉट एव्हरीथिंग माइट बी राईट, बट देन ऍटलीस्ट गिव्स अस सम इंडिकेशन. ते अशा वेबसाईट्स वरती जाऊन त्या कंपनीविषयी आपण चेक करू शकतो की कसं असणार, एक अंदाज येईल. इट आय अगेन टेलिंग यू, प्लीज रिमेंबर, इट मे नॉट बी 100% राईट अँड डोंट गो 100% विथ सच रिव्ह्यूज. कधी कधी लोक राग काढण्यासाठी सुद्धा मुद्दामून रिव्ह्यू देतात. सो अंडरस्टँड द कॉन्टेक्स्ट, बट यू विल मोर ऑर लेस इन जनरल you will find a pattern that is there, and 70 to 80% of the people will be giving authentic reviews and ते आपल्याला समजेल. सो चेक आउट दिस, गिव्स अस अ बेटर अंडरस्टँडिंग. आणि त्याच्यातून त्यांचे प्रॉब्लेम, अडीअडचणी काय आहेत, ते कुठे कमी पडत आहेत ते पण समजेल. अगेन, डज हा प्रोडक्ट सॉल्व दॅट प्रॉब्लेम? इफ येस, वी आर फॅन्टॅस्टिक, वी आर फॅन्टॅस्टिक, राईट. आता डू अ बॅकग्राऊंड चेक. आता बॅकग्राऊंड चेक कोणाचं करायचं, म्हणजे बॅकग्राऊंड म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन नका करू, बट डू अ बॅकग्राऊंड चेक, राईट. हु इज गोइंग टू बी अ डिसिजन मेकर? इज ही ऑन लिंक्डइन? ते लिंक्डइन वरती ब्लॉग्स, पोस्ट वगैरे लिहित आहेत का? आज बरेचसे लोक, मॅनेजर्स, कॉपी रायटर्स, ऍड फिल्म मेकर्स, कंपनी सीईओ, बरीच लोक लिंक्डइन वरती लिहित आहेत, त्यांची मतं मांडत आहेत. Check what is it that they are writing about, what is it that they are talking about, right? Becomes good, right? आपण जेव्हा त्यांना फोन करतो, अरे सर, तो तुमचा जो पॉइंट होता ना, दॅट वॉज व्हेरी गुड. हा म्हणजे, पण आय थिंक वी शुड ऑल्सो कन्सिडर दिस फ्रॉम दॅट, दिस इज अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह आय हॅड. ओ येस, व्हेरी गुड, फाईन, लेट्स कनेक्ट, राईट. इमिडिएटली. अँड सी, पीपल गेट फ्लॅटर्ड अ लिटल बिट, राईट. त्यांना खूप चांगलं वाटतं ना, मी काय लिहिलंय ते कोणतरी वाचतो आणि त्याला आपलं बोलणं पटतंय, म्हणणं पटतंय. They agree and they have a different perspective to share. People are interested, right? So do a background check. हे करत असताना ना, इंटरॅक्शन करत असताना, जी व्यक्तीशी आपण बोलतोय, इज ही अन इन्फ्लुएन्सर और इन अ पोझिशन टू मेक डिसिजन, ते समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आता मी एका मार्केटिंगच्या व्यक्तीशी बोलतो आहे, माझ्या प्रोडक्ट बद्दल सगळी माहिती सांगतोय त्याला, पण डिसिजन मेकर is the finance CFO, then whatever I am discussing with the marketing person is not at all going to help me. कारण मला मार्केटिंग मधून पुढे त्याच्याकडे जाणार, अगेन आय हॅव टू स्टार्ट राईट फ्रॉम द स्क्रॅच, बिकॉज मी माझी सगळी एनर्जी मार्केटिंगवर स्पेंड केलेली आहे. बट द ऍक्च्युअल इन्फ्लुएन्सर और ऍक्च्युअल डिसिजन मेकर इज द CFO डिपार्टमेंट or the finance department. Then again, I have to go and build ground up. Until and unless that marketing person is willing to refer me forward, तरी सुद्धा डिले. कारण आपल्याला तो जेव्हा करेल तेव्हा, राईट. सो अंडरस्टँड, गेज वेदर दॅट पर्सन इज इन अ डिसिजन टू इन्फ्लुएन्स दॅट पर्सन. ते कसं ओळखायचं ते पण मी थोडंसं पुढे सांगेन, राईट. डिफाईन देअर रोल इन द बाईंग प्रोसेस. आस्क की सर, तुम्ही करणार आहात की दुसरं कोण करणार आहे, काय प्रोसेस असणार आहे, किती दिवस लागणार आहेत, राईट. कंपनीचे वेबसाईट्स अबाउट पेज पहा, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला डिरेक्टर्स, लिडरशिप टीम, की पीपल इन द ऑर्गनायझेशन, आयदर त्यांची नावं किंवा त्यांचा प्रोफाईल, राईट, अलॉंग विथ द नेम्स अँड देअर ईमेल आय डी. इन मेनी केसेस, नॉट ऑल, बट बऱ्याच वेबसाईट्स मध्ये डिरेक्टर किंवा जी कोर टीम आहे त्यांचा ईमेल आय डी दिलेला असतो. युअर प्रॉब्लेम ऑफ
फाइंडिंग इन्फॉर्मेशन इज टेकन केअर ऑफ. अबाउट अस टेल्स यू कंपनी कशी सुरुवात झाली, कधी मोठी झाली, त्यांचे माइलस्टोन काय होते. आता समजा तुम्ही, let's say you go and check, right? And this is what 2025. So somebody started in 1975. This is golden year. Oh, then you can, first thing you can say, sir, congratulations, for completing 50 years. That is a wonderful milestone. Start with that. It gives you, right? So understand, look for the employee information details, email IDs that are there. नंतर जेव्हा तुम्ही पर्सनला चेक करतात, पीपलला चेक करता, तेव्हा ती व्यक्ती कधीपासून त्या कंपनीमध्ये आहे, त्याची हायरार्की, ऑर्गनायझेशनची हायरार्की, ती कुठे बसते, त्या व्यक्तीची हायरार्की, ते कशा प्रकारचे डिसिजन घेतात, राईट. जो काल परवा आलेला आहे तो कदाचित आपल्याला चांगलं गाईड किंवा हे करू शकत नाही. अ पर्सन हु इज बीन देअर डन दॅट इज मोर ऑफ अ पर्सन वी शुड बी लुकिंग फॉर. या सगळ्या गोष्टी वी कॅन रिमेंबर, राईट. अँड अगेन कस्टमर पर्सोना इज द tool that will help us over in understanding all these things. नेक्स्ट इज दॅट पर्सन ना, ज्या व्यक्तीला मी सांगितलं, आपल्याला ती व्यक्ती सुद्धा समजून घ्यायची आहे. त्या व्यक्तीचं जॉब टायटल काय आहे, तो मॅनेजर आहे, व्हाईस प्रेसिडेंट आहे, सिनियर व्हाईस प्रेसिडेंट आहे. That will give us an indication of his ability to influence the decision making process, or whether he'll be willing to make the call, or he is in a position to push it. कुठल्या डिपार्टमेंटमध्ये आहे आपला प्रोडक्ट. जर R&D, रिसर्च अँड डेव्हलपमेंट साठी खूप चांगला आहे आणि आपण फायनान्सवाल्याकडे जातो, डझंट फायनान्सवाला खर्च वाचवायच्या दृष्टीनेच विचार करणार, तो R&Dच्या हिशोबाने नाही विचार करणार. प्रॉब्लेम आहे, राईट. व्हॉट आर देअर कोर रिस्पॉन्सिबिलिटीज, त्याची डिसिजन मेकिंग पॉवर किती आहे, अथॉरिटी किती आहे, थोडंसं जाणून घ्या, चार चौघांची बोला. लिंक्डइनवर त्यांची प्रोफाईल वाचली किंवा ट्विटरवर त्यांचा बायो वाचला किंवा सिमिलर काइंड ऑफ अदर कंपनीचे पोझिशन्स आपण स्टडी केले, तर आपल्याला एक साधारण अंदाज येईल त्या व्यक्तीचं काय स्थान आहे तिकडे, राईट. त्यांच्या वर कोण आहे का, और इज ही द फायनल डिसिजन मेकर. You can ask, sir, if you could help, who would be the signing authority, whether the decision will be made by you or not, right? या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर त्यांच्या चॅलेंजेस काय काय असू शकतात, काय काय कन्स्ट्रेंट्स असतात. नॉर्मली इफ यू बिल्ड अ गुड रॅपो, द पर्सन विल टेल यू, अरे यार, वी वॉन्टेड टू डू दिस बट देन दिस हॅपेंड, अरे दिस इज व्हॉट इज हॅपनिंग, और दिस इज व्हॉट इज डिलेइंग. ते स्वतःहून सांगतील. बट for that we need to understand the person, we need to understand his background, his way of thinking, his approach to the product or the service that we have to offer him. आणि त्याचे जे काही दुखणं आहे ते आपण बरं करू शकतो का, that is important. We can go review their profiles on various platforms that are there. Check. जर नसतील मिळत, प्लीज डोंट फ्रेट ओव्हर इट. यू कॅन मूव्ह ऑन टू सम अदर प्रॉस्पेक्ट दॅट इज देअर. सो रोल विद इन द ऑर्गनायझेशन, त्यांचं टेक्निकल बॅकग्राऊंड. आता टेक्निकल बॅकग्राऊंड का, तर आपली जी काही प्रोडक्ट आणि सर्व्हिस आहे, ही माइट बी अन इंजिनियर बट स्टील ही माइट हॅव नॉट वर्कड ऑन द टेक्नॉलॉजी. म्हणजे एक सिम्पल एक्झाम्पल, आय एम सिम्प्लिफाईंग इट रॅदर टू मच, बट एक इंटरनल कंबशन इंजिन वर काम केलेला इंजिनियर, his chances of understanding a electric battery operated vehicle will be little on the dicey side. म्हणजे थोडंफार काही ना काही त्याला अडचण येऊ शकते, राईट. सो has he worked on the similar kind of products or services? What does he think about it? त्यांनी काही त्याच्याशी रिलेटेड सर्टिफिकेशन केलेलं आहे. अगेन लिंक्डइन इज अ प्लेस, पीपल शेअर देअर सर्टिफिकेशन, ब्लॅक बेल्ट, सिक्स सिग्मा, TQM, असे बरेचसे सर्टिफिकेशन किंवा अनालिटिक्स, डेट, ते शेअर करत असतात, राईट. सो अंडरस्टँड दॅट ह्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा प्रिव्हियस ऑर्गनायझेशनमध्ये आपल्याशी साधर्म्य असलेले प्रोडक्ट सर्व्हिसेस त्यांनी यूज केलेले आहेत किंवा त्यांना इव्हॅल्युएट करण्याची संधी मिळालेली आहे का, राईट. सो रोल विद इन द ऑर्गनायझेशन. अँड द लास्ट थिंग दॅट वी नीड टू डू अँड लुक ॲट इज हायपोथाइज द पेन पॉइंट्स. की एवढं सगळं करून कशासाठी करतोय आपल्याला, तर वी हॅव टू अंडरस्टँड दॅर पेन पॉइंट्स. त्या माणसाचं दुखणं काय असणार आहे, तो त्याच्या कंपनीसाठी जर त्याला तळमळ असेल, तर तो कुठे जेरीस आलेला आहे,
ह्या सगळ्या गोष्टी रिसर्च थ्रू आपल्याला समजता आल्या पाहिजेत. ऍटलिस्ट वी शुड गेट सम अंडरस्टँडिंग, सम इन्क्लिनेशन दॅट इज देअर, राईट? सो find that, and how we can change or make his life better, right? That is what the research is all about. So it can turn, जसं मी सुरुवातीला सांगितलं, ह्या जर सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या, त्याला विचारलं की सर तुम्हाला हे, आणि तुम्ही ट्राय करा, तुम्ही तुमच्या पोटेन्शियल कस्टमरशी बोलताना ना त्यांना सांगा, अंडरस्टँड देअर इंडस्ट्री, अंडरस्टँड देअर प्रोडक्ट्स, अंडरस्टँड देअर सर्व्हिसेस, फाइंड व्हॉट आर द चॅलेंजेस दॅट आर लायकली टू इनकर. आणि तुम्ही त्यांच्याशी बोलताना सांगू शकता, सर तुम्हाला कदाचित या या गोष्टींचा त्रास होत असेल किंवा असं तुमच्याबरोबर कधीतरी झालं असेल. In 9 times out of 10, he will agree to you. In 9 times out of 10, he will agree because it is a problem, and everyone at some point or some stage has experienced those. Prospect research करण्याचा जो बिंदू आहे, जो कोर आहे, that is this, and that is where the prospect will give us the chance to come and present our side. He'll say, come over, let's sit and discuss. That is our entry point into the organization. So yeah, काही रेफरन्सेस आहेत. हबस्पॉट आहे, अलोर करून आहे, पाईपलाईन, झूम इन्फो करून आहे एक वेबसाईट. यू कॅन गो अँड चेक. देर आर लॉट ऑफ अदर वेबसाईट्स, लिंक्ड इन पोस्ट आहेत. फॉर्च्युनेटली और अनफॉर्च्युनेटली, या ठराविक गोष्टी ज्या आपण कव्हर केलेल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त बाकी इन्फॉर्मेशन मिळणं खूप कठीण आहे, ॲज फार ॲज prospect research consider kartana. But there are some tools, as I said, right? You can have your CRM, but Google, Glassdoor, Mouthshut अशा वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत. ट्विटर, लिंक्डइन ह्या वेबसाईट्स आहेत जिथे आपण जाऊन, कंपनी वेबसाईट जिथे आपण जाऊन आपल्या प्रॉस्पेक्ट विषयी रिसर्च करू शकतो. We can also look at the industry trade magazines or इंडस्ट्री बेस्ड पब्लिकेशन्स. बरेचसे इंडस्ट्री ट्रेड मॅगझिन्स येत असतात, त्याच्यामध्ये ते लोक ऍडव्हर्टाईज देत असतात, त्यांचे व्हाईस प्रेसिडेंट, सीईओज वगैरे लिहत असतात. सो टेक द पॉइंट ऑफ गोइंग अँड चेकिंग दॅट. यू मे फाइंड द नेम अँड ईमेल आय डी ऑफ द पर्सन whom you are looking for everywhere, right? So yeah, any questions or anything you would like to ask, that is there, please feel free to ask. सर, फर्स्ट ऑफ Yes ऑल, sir, बोला. ऐकू येतोय ना सर आवाज? हो हो, येतोय येतोय. I think this is very relevant. You actually refreshed my work that I've been doing while I was in TCS, because we used to follow such elaborate process. So thanks for that. Actually, that is required for me now, and it has come at the right time. Okay, that I'm now actively looking for customers and going through LinkedIn pages, and also this is very much relevant. I think I will be uh, using some of these points that you mentioned, and also the websites that you have mentioned at the end. I did not know about them, so I think that will be. हा Uh, सर, मी ते ग्रुपवरती पण शेअर करतो, जेणेकरून इट बिकम्स इझी फॉर यू टू रिफर एज वेल. uh, okay, okay, right. And I'm trying to look for people in the HR and recruitment side. Okay, so I am तर actually looking इनफॅक्ट for that. रिक्रुटमेंट अँड फ्रीलान्सर्स अँड एचआर्स आर व्हेरी ऍक्टिव्ह ऑन लिंक्डइन. Hmm. You can just go and Google for HR recruiters or talent acquisition managers, recruitment heads. या काही Hmm. गोष्टी आहेत ते तुम्ही सर्च करू शकता. यू विल Hmm. फाइंड अँड एव्हरी कनेक्शन दॅट यू गेट ना, आय होप यू मस्ट बी अवेअर, लिंक्डइन मध्ये वेन एव्हर यू गेट एव्हरी कनेक्शन, इट ऑल्सो गिव्स यू त्याची डिग्री ऑफ कनेक्शन विथ यू ना, वेदर इट इज अ फर्स्ट डिग्री कनेक्ट, सेकंड डिग्री और थर्ड डिग्री. म्हणजे फर्स्ट डिग्री म्हणजे इज अ डायरेक्ट कनेक्ट, Right. second is he and you have a common friend in person, and third degree is तो तुमच्या कनेक्शनच्या कनेक्शनचा आहे, राईट? Hmm. सो Hmm. यू कॅन गेट दॅट इन्फॉर्मेशन, आणि तुम्ही त्याच्यावर क्लिक केलात, अगेन यू गो डाऊन, स्क्रोल,
either on the right hand side or when you're looking that person, you will find that okay, people who looked at or also looked at these profiles. राईट साईडला येतो. राईट. Yes, yes, yes. Right side ला, right hand side ला sir. So राईट. येस. you will get an idea. एकदा right hand side ला असतं किंवा खाली असतं ते. Depend which ना whether you are using the laptop or a mobile phone or a desktop, थोडंसं alignment change होते. So just check, scroll through, you'll find that, and then you can start approaching those people or start building connections with these people. You'll get some idea. Also check when was the last time they were active. त्यांनी काही पोस्ट टाकलेले आहेत, रिसंट अपडेट्स टाकलेले आहेत. दॅट विल गिव्ह एन इंडिकेशन हाऊ क्विकली टू एक्सपेक्ट अ रिस्पॉन्स फ्रॉम देम. So that also saves you effort over there as well. ओके. ओके. या शुअर शुअर सर. थँक्यू. Uh, ओके अँथनी, हा. वन मोर थिंग. आता मी एका वेगळ्या प्रोजेक्टवर काम करतो, त्याच्यामध्ये मी प्रोफाइलिंग आता कस्टमरचं करतोय ना. ओके, आर यू एबल टू हिअर मी? Yes, yes, yes. Okay. So now I am introducing a very low cost project, low cost product rather. Okay, in websites. So now when I'm prospecting my target audience, okay, here I could see the problem is there. I see there is a gap between there. But when I actually talking to a prospective customer, I am getting different views in terms of now. ते म्हणतात ना आपण, इतना पैसे में इतना ही मिलेगा क्या, या इतना पैसे में इतना सब मिलेगा क्या, असे बरेचसे क्वेश्चन्स आहेत ना, मला त्याच्यामध्ये येतात आहेत. ऑफकोर्स मी आता त्यांना जे असे काही प्रश्न विचारतात ना, सो आय जस्ट रिमूव्ह देम फ्रॉम माय प्रॉस्पेक्ट लिस्ट. मे बी आय एम रॉंग और सो, बट आय नीड टू डू दॅट बिकॉज आय एम नाउ प्लेइंग अ व्हेरी वॉल्यूम गेम. सो Okay. जस्ट वॉन्टेड टू नो अबाउट इफ आय एम डुईंग राईट ऑर नॉट. No, see, understand one thing. आता जेव्हा तू बोलतोयस त्यांच्याशी, राईट, हा. तेव्हा एक पहिली गोष्ट लक्षात घेता आली पाहिजे की त्यांचं दुखणं बरोबर समजत आहेस का. दॅट इज द फर्स्ट थिंग दॅट यू नीड टू लुक अँड अंडरस्टँड. या. कारण जर दुखणं खरंच असेल आणि जबरदस्त असेल, then that person will lap up the offer, right? That's the first thing. So is it the pain point which you are understanding, is it really their pain point? That is the first question that you need to focus on, right? तर त्याच्याबद्दल थोडीशी अजून रिसर्च होणं गरजेचं आहे. दुसरा जो आहे त्याच्यामध्ये अगेन युअर डेटा विल एन्श्युअर दॅट की एवढ्या पैशांमध्ये एवढं होऊ शकतं का किंवा एवढे फीचर्स येऊ शकतात का, राईट? सो आयदर यू आर अंडर प्राइसिंग देम, राईट? सो यू नीड टू प्रोबेबली चार्ज अ लिटिल मोर वेअर गिव्स देम द बिलीफ दॅट ओके फाईन, राईट, की हा हे ह्या प्राइस पॉइंटला एवढं सगळं ठीक आहे, राईट? सो यू नीड टू अंडरस्टँड दॅट अँड डू अ लिटिल मोर रिसर्च ऑन युअर प्राइसिंग. इफ दिस इज द काइंड ऑफ फीडबॅक दॅट यू आर गेटिंग की हे खरंच एवढ्या पैशात एवढं मिळू शकतं का, असं जर फीडबॅक येत असेल, देन यू प्रॉब्ली नीड टू रिथिंक द प्राइसिंग वेअर they will be acceptable of the pricing and okay fine, oh, now it looks possible, right? So two things. नाही Two things. बोल बोल. Understand what is their pain point. Is it the pain point that you are understanding? Is it really that which is the pain point? That is the first thing. And second, obviously, look at the pricing, play around with the pricing a little bit. सी बेसिकली काय माहिती आहे का, ज्या वेळेला मी डिस्काउंटेड प्राइस ठेवली होती, ओके, त्यावेळेला आय कुड गेट गुड अमाऊंट ऑफ रिस्पॉन्स. ओके, बट वेन आय go beyond that discount period or offer, now started, नाही आम्हाला ते करायचं आहे, पण जरा मी बाकीच्यांबरोबर डिस्कस करतो और हे करतो, तुम्हाला सांगतो वगैरे. आय डू अंडरस्टँड यू नीड टू टेक डिसिजन फॉर एनी प्राइस, पण त्या गोष्टी आहेत ना आता थोड्या जास्त व्हायला लागल्या. कारण ज्या वेळेला मी डिस्काउंट ऑफर केलं होतं त्यावेळेला लोकांकडून रिस्पॉन्स चांगला आला होता. सो दे आर नॉट अंडरस्टँडिंग. आय मीन आय एम नॉट, म्हणजे मी त्यांना जज नाही करत आहे, पण कसं आहे की माझी जी काय किंवा माझ्या टीमची जी काय त्याच्यामध्ये मेहनत आहे, ओके, हे सगळं बनवताना,
तर त्याचं ऑब्विसली त्याचं आपण एक प्राइसिंग ठरवतो, आपण त्या प्रोडक्टची प्राइसिंग ठरवतो. आणि तीच आता त्या म्हणजे टार्गेट ऑडियन्ससाठी पण खूप कमी आहे ते त्यांना दिसतंय. पण दे आर नॉट अंडरस्टँडिंग द मेकॅनिझम बिहाइंड इट, असं. Again, again, the same problem, that is their the value proposition is that they are not accepting, हम्म, and it हम्म, is not exactly getting to them. हम्म, 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 त्यांना जर व्हॅल्यू प्रोपोजिशन कळून चुकलं, राईट, हम्म, then हम्म, they will not think all these things. हम्म, हम्म, So the value proposition is probably not reaching them. And the other thing that is there is your prospecting, right? हम्म, हम्म, People who are not interested. So you'll हम्म. have to ओके. develop a questionnaire, speak to them, check. ज्या लोकांनी लगेच हो बोलले त्यांचं काय हे होतं, त्यांनी फक्त प्राइसिंग बघून जर दिलं असेल अगेन, then that is also not what is a good response. राईट, राईट. हा, तर ती गोष्ट कन्सिडर करणं खूप गरजेचं आहे. So you need to सो go back to the drawing board, recheck your or rethink your value proposition, and redefine your prospects. राईट, राईट, राईट. हा, चालेल. कारण ते असू शकतं की फार अगदी अगदीच अगदी चीप रेट मध्ये मी डिस्काउंट Ah, ऑफर केलाय वगैरे. हा. exactly, exactly. And that was for a trial period, right? You were, राईट, राईट, राईट. ah, येस, so, येस, येस, येस. so then was price only the point? Then not the ideal customer profile, not the ideal customer profile. The need, then ideal customer profile. So is it the need or the pain point that you are solving, right? तो रिसर्च पुन्हा एकदा रिव्हिजिट करणं खूप गरजेचं आहे आणि त्या हिशोबानं अप्रोच करणं गरजेचं आहे. ओके, ओके. ग्रेट, ग्रेट. थँक्यू, थँक्यू. ठीक आहे. थँक्स. या, या. थँक्स फॉर जॉईनिंग. पुन्हा भेटूया नेक्स्ट वीक मध्ये. वी विल गो इन टू द प्रेझेंटेशन, पिच टू द कस्टमर्स दॅट आर देअर. तुम्ही जर ऑनलाईन पाहत असाल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब सो दॅट यू विल गेट अलर्ट्स वेन वी अपलोड न्यू व्हिडिओ अँड इट विल हेल्प अस रीच मोर अँड मोर पीपल. थँक यू. टिल द टाइम वी मीट अगेन. बाय बाय. थँक्यू. बाय.